जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला आवडता यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये. मित्रांनो, यापूर्वी मी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाविषयावर आधारित काही व्हिडिओ बनवलेले होते. त्याच्यातला भाग 1 प्रसिद्ध झाला, त्याच्यानंतर भाग 2 याला पण उत्तम प्रतिसाद मिळाला, त्यानंतर भाग 3 आणि आता आपण आहोत भाग 4 वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाविषयी जाणून घेऊया. जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत आहात, हा आहे गोसे खुर्द प्रकल्प. टोटल 33 दरवाजे इकडे आहेत. हा आहे गोसे खुर्द प्रकल्प आणि इथून जे आहे वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. तर एकूण 420 ते 430 किलोमीटर लांबीचा हा जो प्रकल्प राहणार आहे. यामुळे सुमारे 4 दशलक्ष एवढं विदर्भातील जे सिंचन क्षमता आहे ती वाढणार आहे. यामुळे निश्चितच शेतीचे प्रश्न तसेच औद्योगिक क्षेत्राकरिता लागणारे जो पाण्याची जी समस्या आहे आणि जो दुष्काळी भागाला सिंचनाची सुविधा पुरवण्याचं एक महत्त्वपूर्ण योगदान या प्रकल्पामुळे राहणार आहे. तर मित्रांनो, हा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातून गोसे डॅम येथून भिवापूर मार्गे उमरेड तसेच नागपूर ग्रामीण भागातून वर्धा जिल्ह्यामध्ये एंटर करेल. The Wainganga Nalganga river linking from Nagpur district. This will connect water resources to support agriculture and growth. वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर मार्गे हे वर्धा जिल्ह्यात एंट्री करेल. समुद्रपूर तालुक्यातील गिरड, नांदुरी, भोसा, सावंगी, समुद्रपूर इत्यादी गावे असतील. हिंगणघाट तालुक्यातील वाघोली, टाकळघाट, अलीपूर आणि सोनेगाव इत्यादी गावे. सेलू तालुक्यातील बाबापूर, सेलू, हिंगणी, सिरसगाव आणि खैरी. आर्वी तालुक्यातील वायफळ, दहेगाव, खडकी आणि पिंपळगाव. तर मित्रांनो, ही आहे वर्धा जिल्ह्यातील संभावित गावांची यादी. संभावित याकरिता कारण की फायनल अलाइनमेंट सर्वे नंतरच गावांची यादी निश्चित होणार. आता फायनल अलाइनमेंट सर्वेमध्ये काय होईल की फायनल कॅनल रूट तयार होईल, त्यानंतर लँड ॲक्वायझिशन होईल, त्यानंतर पुनर्वसन योजना तयार होईल आणि कन्स्ट्रक्शन सुरू होईल. त्यामुळे अलाइनमेंट सर्वे नंतरच जे काही गावांची नावं दिलेली आहे त्यामध्ये फेरबदल होऊ शकतात. कृपया ही नोंद घ्यावी, कारण मला कमेंटमध्ये भरपूर वेळा विचारण्यात येते की अमुक गाव आहे, अमुक गाव नाही आहे. म्हणून सांगतो, हे सगळे संभावित गावांची यादी आहे. या 4 तालुक्यामधून कालवा मार्गावर अंदाजे 20 ते 25 गावे प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामुळे सिंचनाची लाभ मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि दुसरी विशेष बाब म्हणजे की रब्बी पिकाची उत्पादन क्षमता वाढेल. DPRनुसार वर्धा जिल्ह्यातील कमांड एरिया म्हणजे सेलू तालुक्यामधून मुख्य सिंचन लाभक्षेत्र असणार आहे. यामध्ये कालव्याच्या जवळील गावे हे थेट लाभार्थी राहतील. त्यानंतर वर्धा इथून मध्यम लाभक्षेत्र राहणार आहे. इथून डिस्ट्रीब्युटरी कॅनलद्वारे पाणी देण्यात येईल आणि आर्वी तालुक्यातून विस्तारित कमांड एरिया असेल, त्याच्यामध्ये स्टोरेज रिझर्वायर मार्फत सिंचन सुविधा असेल. या भागात एकूण 1,86,219 हेक्टर ग्रॉस कमांड एरिया राहील आणि सिंचन पोहोचण्याची जी पद्धत असेल त्यामध्ये पहिला म्हणजे मेन कॅनल, त्यानंतर डिस्ट्रीब्युटरी कॅनल आणि मायनर कॅनल, त्यानंतर फील्ड चॅनल. तसेच 40पेक्षा अधिक जलसाठे व तलाव वापरण्यात येतील. यामुळे वर्धा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात सिंचन वाढेल. रब्बी हंगामामध्ये मोठा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे, कारण भूजलामध्ये वाढ होईल, शेती उत्पादनात वाढ होईल व बागायती शेती करण्यास सुलभ होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने वैनगंगा नळगंगा प्रकल्पातील पाणी जे आहे ते कालव्याद्वारे वर्धा जिल्ह्यातून जाणार आहे. त्या संभावित गावांची मी यादी पुन्हा एकदा लक्षात ठेवा. संभावित गावे, त्याचं कारण पण मी नमूद केलेलं आहे. तुमच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला काही आणखी प्रश्न विचारायचे असतील किंवा काही डाटा मला द्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं कॉन्टॅक्ट नंबर, व्हॉट्सअप नंबर, ईमेल ॲड्रेस मी देत आहे. कृपया त्यावर पण तुम्ही मला आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता. तसेच पुढील व्हिडिओ कशा पद्धतीचा पाहिजे, कोणत्या टॉपिकवर पाहिजे याबद्दल पण तुम्ही मला कमेंट करू शकता. जय शेतकरी.